पहिली बातमी आहे मोदींच्या सभेत झालेल्या गोंधळाची, तर दुसरी बातमी आहे मोदींच्या आजच्या सभेची। बिहारमध्ये मोदींच्या सभेत काल एकच गोंधळ उडाला होता। बिहारमधल्या गया इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत राडा झालेला आहे। मोदी रॅलीला संबोधित करत असतानाच तिथं उपस्थित लोकांनी जोरदार गोंधळ घातला। यावेळी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आलेल्या आहेत। गर्दीला पांगवण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अखेर लाठीचार्ज करावा लागलाय। दरम्यान आज मोदींनी महाराष्ट्रात मोदींची आज सभा होते। गोंदियामध्ये मोदींची सभा होणार आहे। वर्ध्यातील सभेमध्ये मोदींच्या सभेला फारशी गर्दी झाली नव्हती आणि आता आजच्या सभेत किती गर्दी गोंदियात पाहायला मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान मोदींनी पवार कुटुंबियांवर केलेल्या टीकेला पॉवरफुल प्रत्युत्तर दिलेलं आहे। मोदींना पवारांच्या कौटुंबिक गोष्टींची काळजी करण्याची गरज काय असं अजित पवारांनी म्हटलंय। तर मावळमधील गोळीबारासंदर्भातही त्यांनी खुलं आव्हान केलंय। तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीही मोदींवर हल्लाबोल केलेला आहे। मोदींना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। तर मोदींप्रमाणे वैयक्तिक टीका करणार नसल्याचा पलटवारही त्यांनी केलाय। नेमकं हे दोन्ही नेते काय म्हणालेत आपण पाहूयात। निवडणुकांच्या तारखा माझ्या अंदाजानं उद्याच्या 7 किंवा 8 तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे। तो सवन कार्यक्रम जाहीर होईल आणि एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये आपल्याकडचं मतदान याची प्रक्रिया सुरू होईल। आणि साहजिकच निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे। 5 वर्षापूर्वी ते विकासावर बोलत होते। विकासाला तर पूर्णपणे फाटा दिला आणि आमच्या घरावर उतरले। परिवाराच्या संदर्भातला प्रश्न आणि देशाच्या निवडणुकीचा काय संबंध? आणि परिवाराच्या बद्दल आदरणीय पवार साहेबांनी पवार परिवार त्या ठिकाणी पाहिल ना, त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तीला काळजी करण्याचं कारण काय? मावळच्या गोळीबाराच्या संदर्भामध्ये कुठं माझं फोनवरचं संभाषण असेल, त्यांच्याकडे तर फोनचं संभाषण अजूनही असू शकतं, किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं IPS किंवा पोलिसांनी की अजित पवारांनी अशा सूचना आम्हाला दिलेल्या होत्या। जर असं खरं ठरलं तर मी आज तुम्हाला सांगतो अजित पवार राजकारणातून निवृत्त होईल। तर काँग्रेसचा जाहीरनामा काल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या जाहीरनाम्यावर भाजपवर एकीकडे टीका केली असली तरी राहुल गांधींनी मोदींना खुलं आव्हान दिलंय। मोदी जनतेला आणि पत्रकारांना घाबरत असल्याचा घणाघातही राहुल गांधींनी केलाय। त्यामुळे मोदी राहुल गांधींचं आव्हान स्वीकारतात का हे पाहणं ही औत्सुक्याचं ठरेल।